नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 70 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, बाबू गेनूने कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले होते? बाबू गेनूने पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, लंडन विद्यापीठाची डीएससी पदवी मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती पुढीलपैकी कोण होते? लंडन विद्यापीठाची डीएससी पदवी मिळवणारे पहिले भारतीय पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, गांधीजींनी सन 1930 मध्ये कोणते आंदोलन सुरू केले होते? गांधीजींनी सन 1930 मध्ये पुढीलपैकी कोणते आंदोलन हे सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सविनय कायदेभंग आंदोलन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 चळवळ करा अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आधारस्तंभ पुढीलपैकी कोण होते? चळवळ करा अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आधारस्तंभ पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दादाभाई नौरोजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या राज्यामध्ये पडतो? भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मेघालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 सुवेझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो? सुवेझ कालवा पुढीलपैकी कोणत्या दोन महासागरांना जोडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना सुवेझ कालवा हा जोडतो। प्रश्न क्रमांक 8 1880 मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिशची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? 1880 मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिशची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोग आगरकर, लोकमान्य टिळक आणि चिपळूणकर यांनी 1880 मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिशची स्थापना केली होती। प्रश्न क्रमांक 9 मनाचे श्लोक आणि दासबोध हे ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेले ग्रंथ आहेत? मनाचे श्लोक आणि दासबोध हे ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेले ग्रंथ आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 समर्थ रामदास या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 विनोबा भावे यांनी भूदान आंदोलन कोणत्या वर्षी सुरू केले होते? विनोबा भावे यांनी भूदान चळवळ पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1951 मध्ये विनोबा भावे यांनी भूदान चळवळ ही सुरू केली होती। प्रश्न क्रमांक 11 इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्याच्या वायव्य भागामध्ये आहे? इंदिरा गांधी हा कालवा कोणत्या राज्याच्या वायव्य भागामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान या राज्यामध्ये वायव्य भागामध्ये इंदिरा गांधी हा कालवा आहे। प्रश्न क्रमांक 12 रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण पुढीलपैकी किती टक्के असते? रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण हे पुढीलपैकी किती टक्के असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 91% या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 बलाचे सीजीएस पद्धतीमधील एकक पुढीलपैकी कोणते आहे? बलाचे सीजीएस पद्धतीमधील पुढीलपैकी एकक कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डाइन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 नौजवान भारत ही संघटना पुढीलपैकी कोणी स्थापन केली होती? नौजवान भारत सभा ही संघटना पुढीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भगतसिंग यांनी नौजवान भारत सभा ही संघटना स्थापन केलेली आहे। प्रश्न क्रमांक 16 देशामध्ये साखर उद्योगामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? देशामध्ये साखर उद्योगामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य पुढीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 स्थानिक स्वराज्य संस्थावर महिलांना किती टक्के आरक्षण आहे? स्थानिक स्वराज्य संस्थावर महिलांना पुढीलपैकी किती टक्के आरक्षण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 50% आरक्षण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18 पंचायत राजचा उल्लेख भारतीय संविधानामध्ये कलम कितीमध्ये केलेला आहे? पंचायत राजचा उल्लेख भारतीय संविधानामध्ये कलम कितीमध्ये केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 40
1940मध्ये पंचायत राजचा उल्लेख हा केलेला आहे. प्रश्न क्रमांक 19 भारतीय उपखंडामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही? भारतीय उपखंडामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंडोनेशियाचा भारतीय उपखंडामध्ये समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 20 महर्षी कर्वे यांनी विधवा महिला आश्रम पुढीलपैकी कोठे स्थापन केला होता? महर्षी कर्वे यांनी विधवा महिला आश्रम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतामध्ये सर्वप्रथम जलमार्गाने व्यापार करण्याकरता पुढीलपैकी कोण आले होते? भारतामध्ये सर्वप्रथम जलमार्गाने व्यापार करण्याकरता पुढीलपैकी सर्वात प्रथम कोण आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पोर्तुगीज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जगामध्ये तांदूळ उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? जगामध्ये तांदूळ उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा देश पुढीलपैकी कोणत्या देशाचा लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सार्क संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली होती? सार्क संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या साली झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1985 मध्ये सार्क या संघटनेची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 25 क्षय किरण म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? क्षय किरण म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विद्युत चुंबकीय लहरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता? महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1958 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अन्नाचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मुक्त करणे हे पुढीलपैकी कशाचे कार्य आहे? अन्नाचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मुक्त करणे हे पुढीलपैकी कशाचे कार्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तंतुकणिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जागतिक कर्करोग दिन पुढीलपैकी केव्हा असतो? जागतिक कर्करोग दिन पुढीलपैकी केव्हा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन हा असतो. प्रश्न क्रमांक 29 हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना कोणत्या साली झाली होती? हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1928 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतीय राष्ट्रगीताची एकूण किती कडवे आहेत? भारतीय राष्ट्रगीताची एकूण किती कडवे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भारतीय राष्ट्रगीताची एकूण 5 कडवे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 परभणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 काजू उत्पादनामध्ये पुढीलपैकी कोणत्या राज्याच्या देशामध्ये प्रथम क्रमांक लागतो? काजू उत्पादनामध्ये पुढीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 न्यूट्रिनो वेधशाळा पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? न्यूट्रिनो ही वेधशाळा पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू या राज्यामध्ये न्यूट्रिनो ही वेधशाळा आहे. प्रश्न क्रमांक 35 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना पुढीलपैकी कोणत्या साली झाली होती? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना पुढीलपैकी कोणत्या साली झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1600 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खंडवहनाचा सिद्धांत पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला होता? खंडवहनाचा सिद्धांत हा पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आल्फ्रेड वेगनर यांनी खंडवहनाचा सिद्धांत हा मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 38 पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? पानिपतचे पहिले युद्ध पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1526 मध्ये पानिपतचे पहिले युद्ध हे झाले होते. प्रश्न क्रमांक 39 इंडिपेंडन्स या वृत्तपत्राचे संस्थापक पुढीलपैकी कोण होते? इंडिपेंडन्स या वर्तमानपत्राचे संस्थापक पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मोतीलाल नेहरू हे इंडिपेंडन्स या वृत्तपत्राचे संस्थापक होते. प्रश्न क्रमांक 41 बेसॉल्ट या खडकाचे विदारण होऊन पुढीलपैकी कोणती मृदा तयार झालेली आहे? बेसॉल्ट या खडकाचे विदारण होऊन पुढीलपैकी कोणती मृदा ही तयार झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रेगूर मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 तांदूळ पिकाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तांदूळ पिकाचे सर्वात जास्त उत्पादन पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 44 राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे NIA ची स्थापना कोणत्या साली झालेली आहे? राष्ट्रीय तपास संस्था NIA ची स्थापना कोणत्या साली झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 2009 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 श्राद्धानंद छात्रालय पुढीलपैकी कोणी सुरू केलेले आहे? श्राद्धानंद छात्रालय पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर पंजाबराव देशमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून पुढीलपैकी कशाला मान्यता देण्यात आलेली आहे? भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून पुढीलपैकी कशाला मान्यता देण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चहा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लंडन या ठिकाणी राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 48 इंडियन रिमोट सेन्सिंग एजन्सी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंडियन रिमोट सेन्सिंग एजन्सी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 देशामध्ये सर्वात जास्त वाघ असणारे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? देशामध्ये सर्वात जास्त वाघ असणारे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 जगत सुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला पुढीलपैकी कोण आहे? जगत सुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला पुढीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रीटा फारिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 52 नरसिंह समिती वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी पुढीलपैकी केव्हा नेमली होती? नरसिंह समिती वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी पुढीलपैकी केव्हा नेमली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1991 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 50% कार्बनचे सर्वात कमी प्रमाण असणारा कोळसा पुढीलपैकी कोणता आहे? 50% कार्बनचे सर्वात कमी प्रमाण असणारा पुढीलपैकी कोळसा कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पीठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 भारतीय संविधान निर्मिती घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली होती? भारतीय संविधान निर्मितीच्या घटना समितीच्या एकूण किती अधिवेशन हे झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 11 अधिवेशने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1930 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 सार्क संघटना यांची स्थापना कोठे झाली होती? सार्क संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ढाका बांगलादेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 मुलाचे विवाहाचे वय 21 वर्षे व मुलीचे 18 वर्षे वय ठरवण्यामध्ये आलेला स्पेशल मॅरेज ॲक्ट हा पुढीलपैकी कोणत्या वर्षी लागू झाला होता? स्पेशल मॅरेज ॲक्ट हा पुढीलपैकी कोणत्या वर्षी लागू झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1955 मध्ये स्पेशल मॅरेज ॲक्ट हा लागू झाला होता. प्रश्न क्रमांक 59 11 सप्टेंबर 1893 मध्ये विश्व धर्म परिषद कोठे झाली होती? 11 सप्टेंबर 1893 साली विश्व धर्म परिषद पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शिकागो अमेरिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द झाली होती? बंगालची फाळणी पुढीलपैकी कोणत्या वर्षी रद्द झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1911 मध्ये बंगालची फाळणी ही रद्द झाली होती. प्रश्न क्रमांक 61 नारायण गुरूंनी सामाजिक विषमतेविरुद्ध कार्य कोणत्या राज्यामध्ये सुरू केले होते? नारायण गुरूंनी सामाजिक विषमतेविरुद्ध कार्य कोणत्या राज्यामध्ये केलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62 अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध कोणत्या वर्षादरम्यान झाले होते? अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध पुढीलपैकी कोणत्या वर्षादरम्यान झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1776 1786 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63 महिला कैद्यांसाठी राज्यामधले पहिले खुले कारागृह पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे? महिला कैद्यांसाठी राज्यामधले पहिले खुले कारागृह पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64 भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मणीकरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65 चंदीगड ही कोणत्या 2 राज्यांची राजधानी आहे? चंदीगड ही पुढीलपैकी कोणत्या 2 राज्यांची राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंजाब हरियाणा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66 पश्चिम महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात? पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67 यापैकी कोणते राज्य हे इंटरनेटद्वारे मतदान करणारे पहिले राज्य बनलेले आहे? यापैकी कोणते राज्य हे इंटरनेटद्वारे मतदान करणारे पहिले राज्य बनलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68 भारतामध्ये सर्वात कमी जंगलाचे प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये सर्वात कमी जंगलांचे प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हरियाणा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70 भारतामध्ये सर्वाधिक सागरी किनारा लाभलेला राज्य पुढीलपैकी कोणते आहे? भारताला सर्वाधिक सागरी किनारा लाभलेले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 71 महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची संलग्न सीमारेषा असलेले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 72 उटी हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उटी हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? आपण नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे उटी हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ते.